खूप सारा कमेंट होता ना की सासरी तर माहिती आहे कोण कोण कोणाचं कोण लागतंय, तर माहेरी माहिती नव्हतं शिव माझा कोण आहे, रोहिणी कोण आहे. तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे माझ्या माहेरचं घर. व्हिडिओमध्ये वगैरे फोटो बघताय छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आम्ही घरात लावलेला आहे. का पप्पांनी लावलाय, खास का लावलाय तुम्हाला सांगतो. पप्पा तिकडे असले ना मग आई गिरण चालवायची, आम्हाला शाळेत नेऊन सोडवायची, आमचा टिफिन उठेपर्यंत तर रात्री झोपेपर्यंत म्हणजे ते आमचं सगळं करायची. की आपलं स्वप्नातलं एक घर असावं, बर कष्टाचं, मेहनतीचं आणि आपल्या डोळ्यात रंगवलेलं घर असावं. हा आईच्या लग्नातला आरसा आहे. हा आईच्या लग्नाला असं आईच्या लग्नातला हा आरसा पण? तिला मिळालेला. हा आणि ही एक छोटीशी गल्ली आहे जिथनं आम्ही येणं जाणं करत असतो. आणि या गल्लीची एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते. तुम्हाला आमची फॅमिली कशी वाटली आणि आजचा होम टूरचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. डिझायनर घर दिसते ते ह्याचं काय इंजिनियर कोण नाही तर आणि खूप सारा पुण्यामध्ये कमेंट पण आहे की इथं आई वडील राहतात, पुण्यात कोण राहतंय, तुम्ही पुण्याच्या घरी म्हणजे कसं काय. त्या बेडरूम मधली दोन्ही एक काम करते. सगळ्यात जुनी गोष्ट दाखवते मी तुम्हाला. मेन महत्वाचं फॅमिली सोबत राहिली ना तर वेगळीच मजा येते व्हिडिओ काढायला guys. तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे माझ्या माहेरचं घर. चला तुम्हाला दाखवते. तर हे आहे आमचं एंट्री गेट. हे आहे आमचं मोठं अंगण आणि इथे ना आम्ही मस्तपैकी झाडं लावलेली आहेत. हे आहे विद्येचं झाड, इथे आहे गुलाबाचं, याला पण छोटे छोटे फ्लावर्स येतात. हे पण एक गुलाबचं झाड आहे, ते रेड आहे, ते पिंक आहे आणि हे Yellow. पण हे येलो आहे. वरचा आलाय हा अंगण आणि हा आला पोर्च. छोटासा पोर्च. इथं आम्ही संध्याकाळच्या वेळी किंवा पावसाळ्यात ना लय मजा येते. संध्याकाळच्या वेळी आम्ही इथं निवांत बसत असतो. आता मी तुम्हाला आमच्या घरातला सुंदर असा हॉल दाखवणार आहे. चला. मध्ये एंटर केल्या केल्या ही एक मूर्ती इकडे आहे. इथे फ्रेम आहे गणपती बाप्पाची आणि हा फोटो जो आहे ना तो आमच्या आजी आजोबांचा आहे. एक फ्रेम बनवल्या हॉल मध्येच. आणि हे फॅमिलीची फोटोची फ्रेम. आदित्य आणि हा हा आहे मावशीचा मुलगा, पवनचा छोटा भाऊ कार्तिक. कानण्याच्या मावशीचा मुलगा, त्याच्या लग्नात हा फोटो काढला होता. आमचं पहिलंच वर्ष होतं, इथं आलो होतो आम्ही तवाचा. हाही तवाचा त्या लग्नातला. हे शिवचा सगळ्या फोटोशूट त्यांनी केलेला. अल्लू अर्जुनचा फॅन आहे तो, त्यामुळं इकडं तर तुम्हाला माहित आहे. आणि हे गिफ्ट मिळालंय रोहिणीला. हे आहे आमचं बेडरूम. तर गाईज हे बघा बेडरूम आहे. आणि इथं आहे बघा एसी, जे कूलर आणि एसी आणि या बेडरूम मधली दोन्ही एक काम करते. सगळ्यात जुनी गोष्ट दाखवते मी तुम्हाला. हे काय ही आईच्या लग्नातली आरमाली आहे. तर हे बघा किती जुनी आहे. एकदम जुनी आहे ती. ही बेडरूम मध्ये ठेवली आणि असा बेडरूम आहे. हा रूम इकडं हे असं. बघा 1996 मधली आहे. हा लॅपटॉप वर इथं ठेवून सेटअप होता. बहीण भाऊ कशी दिसायला लागल्या. वा आहे वन हा फ्रेम. सगळ्यात छोटा भाऊ आहे सगळ्यात- शिव, ज्याला आम्ही लाडाने शिव म्हणतो. आणि याचं नाव आहे आदित्य. आदित्य शिवरात्रीच्या खडसे. दिवशी याचा जन्म झाला होता, त्यामुळे याला शिव शिव म्हणतो. आणि आदित्यचे तुम्हाला ब्लॉग बघत असणार तुम्ही. ज्यांनी कोण बघत नाही त्यांनी आदित्यच्या चॅनलवर जाऊन बघा आणि सबस्क्राईब करा आदित्य खडसे युट्यूब चॅनल. चॅनल. सो आता जरा त्याने केस बांधलाय, ब्लॉग घ्यायला आमचा शूट, त्यामुळे केसाला लावलाय रबर देणं. कारण का केस तो शूट केस कट करणार आहे. कमेंट पण आल्या होत्या की शिवला सांगा की एवढे केस नको वाढवू, तो चांगला नाही दिसत. मग मी त्याला सांगितलं, तो म्हणला अजून थोड्या दिवस ठेवणार आहे, मग त्यानंतर मी हेअर कट करणार आहे चांगलं. तर हे असे रूम आहे. शिव जेव्हा इथं होता तेव्हा तू इथं झोपत होता है ना. हा इथं सोबत मम्मी आहे, ही मम्मी आहे आणि ही मावशी आहे. ही सुलक्षणा मावशी आहे. जुने जी फोटो आहे. आहेत. मुंबईला राहते. किती हे सालचे जुने आहेत फोटो ते? आहेत. 19 आणि हा आहे आई पप्पांचा फोटो आहे जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम 18. गणपतीपुळेला गेलो होतो. 2018-17. हो 18-17 मधलाच असेल है 18 ना. नाही 18 नाही हाय 15-16 हा 15-16 मधला 15-16 काय हा. हा आम्ही गेलो 15-16. होतो. त्याचा हॉल मधून एंट्री आहे. ही एक अजून एक्स्ट्रा रूम आहे सो जिथे कबर्ड आहे, जिथे अंथरून पांघरायचं ठेवलं जातंय आणि इथे पण काही ठेवल्या जाते. सपोज तेल असेल किंवा कुठलं पप्पांचं काय सामान असलं ते ठेवतो. बॅग्स आहेत. इथं आमचं लगेज आहे. म्हणजे बाहेर हॉलमध्ये किंवा कुठे ना जास्त पसारा दिसत नाही. इकडे एक साईड सगळ्या बॅग लावल्या की सगळा पसारा येऊन जाते. आणि हे आता गाईज हे आमच्या बॅग आहेत जे आम्ही ह्या सगळे सगळ्या आमच्या बॅग आहेत. शिव, रोहिणी, मी, अनन्या. इकडे कपाट आहे, इकडे सगळे कपड्यांचं cupboard कपाट आहे. हे बघा. कपडे वगैरे ठेवल्यात. कपडे वगैरे आणि ठेवले. इकडे बी सामान आहे, ह्याच्यात पण सामान आहे.
आणि हे बघा असं बुके बिके काय ना काय असते. हा आईच्या लग्नातला आरसा आहे. हा आईच्या लग्नाला असं आईच्या लग्नातला आरसा हा पण? तिला मिळालेला. हा तो ते किती कपाट हे आणि बघा हा. लाकडाचा आहे, हे ओरिजिनल किती लाकडाचं आहे. मजबूत आहे. आता आपल्याला मिळते आता मिळत नाही Plywoodचं. असं, आता सगळे प्लायवूडचे झाले, पण हा किती मस्त आहे हा लाकडाचा. आमच्या आजीचा फोटो आहे जो आम्ही आठवण म्हणून ठेवलेला आहे, आणि हा हा जो हार आहे तो आम्ही परमनंट ठेवतो. आणि हे सगळं होम टूर जो तुम्ही बघताय, तर तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल की या घरावर जी नेमप्लेट आहे ना ती जाई म्हणून आहे. तर ते नाव जे आहे ना ते आमच्या आजीचं आहे. आणि घरातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आपल्या घरातलं किचन. हे आहे असं आमचं किचन, छोटंसंच आहे, आणि किचन मध्येच आम्ही देवारा अटॅच केलेला आहे. तर कसा वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं सगळे भांडे ठेवले आहेत. हे सगळे भांडे आईच्या लग्नातले आहेत जे तिला मिळालेले आहेत. वर पण सगळे भांडे ठेवलेले आहेत जे तिला लग्नात आहेर म्हणून आले होते. आणि असं आमचं छोटंसं किचन. आणि ही आहे आमची न्यू फ्रीज जो आम्ही परवा घेतला होता. खाली खूप सारी स्पेस आहे जिथे सिलेंडर वगैरे आपण ठेवू शकतो, मिक्सर ठेवू शकतो, कुकर ठेवू शकतो. जरा पिऊन घेते मग. आणि माझा पण आहे गाईस होम टूरचा ब्लॉग हा. माझ्या चॅनलवर बघू शकता तुम्ही. आदित्य शिवने खडसे ऑलरेडी होम टूरचा ब्लॉग टाकलेला आहे त्या- आदित्य खडसे युट्यूब चॅनलवर. शिव पण म्हणला होता, आणि तुमच्या खूप साऱ्या कमेंट होत्या की सांगलीचं सासरचं घर दाखवलंय, आता वर्धेचं माहेरचं घर दाखव. तर आजचा होम टूरचा ब्लॉग अजून पुढं खूप मजा येणार आहे, कंटिन्यू बघा. हा, हे बघा ह्या साईडला असं एल टाईप किचन आहे. एल टाईप किचन आहे. किचन एल टाईप आहे. फ्रीज इथं हा रूम आहे, तुम्हाला पूर्ण दाखवतो. हे बघा असं आहे पूर्ण किचन. इकडची साईड आणि इकडची साईड ती बेडरूम आहे. आता आपण ज्या बेडरूम मधून आलो ते अटॅच आहे इकडे. चला, ही एक अजून मोकळी जागा आहे, एक स्पेस आहे जिथे आम्ही पाणी वगैरे भरून ठेवतो. मशीन आहे, ड्राम भरून ठेवलेत. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की विदर्भात किती पाण्याची टंचाई असते, त्यामुळे आम्ही ड्राम वगैरे सगळं भरून ठेवत असतो. हा आहे बाथरूम, इकडं आहे टॉयलेट आणि बेसिन आहे. तिथे मस्तपैकी एक मिरर लावलेला आहे. आणि इकडे पण आहे. ही एक गल्ली, या गल्लीचं तुम्हाला एक स्पेशालिटी, ही एक छोटीशी गल्ली आहे जिथनं आम्ही येणं जाणं करत असतो. आणि या गल्लीची एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगते की आपण कसं कोणी पाहुणे वगैरे आलं तर डायरेक्ट घरात आतमध्ये जात असतो. तर कोणी पाहुणे वगैरे किंवा आपण स्वतः जर बाहेरून रात्री कधी जर आलो, लेट झालो, तर घरातनं एंट्री न करता डायरेक्ट तिथनं आपण या गल्लीतनं हातपाय धुवून घरात जाऊ शकतो किचनच्या गेटनी. त्यासाठी ही गल्ली बनवलेली आहे. तिथं बकेटमध्ये पाणी पण ठेवत असतो की कोणी व्यक्ती जर घरी आला तर तिथनं डायरेक्ट हातपाय धुवून इथनं जाऊ शकतात. आणि या गल्लीचा रस्ता कुठे निघतो ना, चला तुम्हाला दाखवते. हे बघा, डायरेक्ट इथनं आपण तिकडे एंटर होऊ शकतो. हे ना आम्ही इथे गेट पण लावलेला आहे ज्याला नो एंट्री आहे. कैदी अंदर आहे. म्हणजे काम झालं की लगेच बंद करायचं. चला तुम्हाला टेरेस दाखवते. आणि इथे पण एक गेट आहे, म्हणजे बाहेरचा जो कचरा आहे तो आत नाही यायला पाहिजे म्हणून. तर हे आहे आमचं मोठं टेरेस जे आम्ही त्या दिवशी धुतलं होतं आणि मेन रात्री. महत्वाचं काही तिथं 1 मिलियन सेलिब्रेशन केलं होतं. हा, ते हीच जागा आहे. हीच जागा आहे ती जिथे सेलिब्रेशन झालं होतं. ही जी शेजारची मोठी बिल्डिंग दिसते ना, ती माझ्या मावशीचं घर आहे. आणि आमचा मोठा दादा तिथं आहे. हे बघा असं हे अनन्याच्या मावशीचं घर आहे. आणि त्यामुळे हे असं अटॅच आहे. इथून आपण तिकडे जाऊ शकतो आणि तिकडे इकडे येऊ शकतो. आणि ही पवन आहे जो अनन्यात नंतर दुसरा नंबर. 2 महिन्यांनीच लहान आहे फक्त. म्हणजे दोघं समानच सेम एज आहे आमची. हा, ही 2 महिने आधी, तो 2 पण महिन्यानंतर. जेवढी इकडं बुद्धी आहे तेवढी इकडं नाहीये. हा, लय हुशार. क्या बोल सकते इस पे आप. एकच दादा, पवन दादा. तर हे आहे गाईज पिठाची गिरण, जे आहे शिवपीठ गिरण. सो आणि आमच्या मम्मी पप्पांचा जो आहे ना हाच बिझनेस आहे, पीठ गिरण. पहिल्यापासून. तर आता इथं संध्याकाळचं पप्पा आता असतात. चक्की चालू करणार, इकडे चक्की म्हणतात. आता अनन्याचे पप्पा असतात गिरण गिरण चालवतात. चालवतात. तसं अनन्याला बघायला येते, फक्त रोहिणीला येते चालवत आहे ना. नाही येते, मी पण रोहिणीला येते, चालू. तुला येते, आई पण आम्ही जेव्हा चालवते. लहान लहान होतो, आमचे पप्पा जेव्हा कामाला जायचे ना, दिवस रात्र काम करायचे, लय मेहनत घेतली त्यांनी. मग आई काय करायची,
पप्पा तिकडे असले ना थांब आता बोल. पप्पा तिकडे असले ना मग आई गिरण चालवायची, आम्हाला शाळेत नेऊन सोडवायची, आमचा टिफिन उठेपर्यंत तर रात्री झोपेपर्यंत म्हणजे ती आमचं सगळं करायची. आणि मग पप्पा आल्यावर पप्पा करायचे. तर जेव्हा कोरोना चालू होता ना तेव्हा सगळं आपलं बंद होतं ना, बाहेरची कामं. फक्त बाहेरची सगळी कामं सगळे म्हणजे सगळं ठप्प पडलं होतं ना. त्यामुळे किराणे मग दुकान नाही, काय नाही. इथं परत चालू केलं है ना. परत आपली गिरण चालू केली आणि आपली गिरणच एक अशी वस्तू होती जी बंद केल्या जात नाही. कितीही कारण लॉकडाऊन येऊ दे. कितीही लॉकडाऊन येऊ दे तर त्याचा आपल्याला चांगला फायदा झाला. तर आणि चला बस. हा आपला व्यवसाय आहे. हा आहे हॉल जो एकदम भारी डेकोर केला आहे. आणि कोण सगळं श्रेय इकडे जाते. श्रेया तू आत ये. तर हे सगळं घर तुम्ही बघितलं. आता हॉल एकदा फिरवून दाखवतो बा. हे टी व्ही वॉल, इकडे टी व्ही वगैरे ठेवलं, इकडं फ्रेम आहेत सगळ्या फ्रेम फॅमिलीच्या. तर सोफा, हे बघा असा सोफा, बस खाली सोफा. इकडे विंडो आहे. जे कूलर बघितला तुम्ही मगाशी, तो कूलर इथून हवा देतोय निवांत हा तसा. सो हे सगळं श्रेय जाते पप्पाला. घर बांधण्यापासून तर डेकोरेशन पर्यंत घरातली एक एक वस्तू त्यांनी सगळं डेकोरेट केलं. डिझायनर घर दिसते ते ह्याचं काय इंजिनियर कोण नाही, तर इंजिनियरच पप्पा आहेत. कारण की ह्यांनी पूर्ण नकाशा काढला होता कसं घर बांधणार, काय बांधणार, आणि सगळं नकाशा वगैरे काढून आणि मग नंतर घर बांधले. आपण दुसऱ्या इंजिनियरला देतोय, पण हे ह्यांनी स्वतः केले. एवढं भारी घर वाटते काय ह्यांनी करू शकतील असं. आम्हाला पहिला पटलं नव्हतं, पण म्हणजे सगळ्यांनाच पटणार नाही की इंजिनियर नाही आहेत त्यांनी, पण एवढं भारी कसं काय बांधू शकतात. पण आहे दिमाग. आता इथं आम्ही सगळी फॅमिली बसले, तर कोण कोणाचं काय लागतं हे पहिला अनन्या सांगते. आता आज म्हणजे खूप साऱ्या कमेंट होता ना की सासरी तर माहिती आहे कोण कोणाचं कोण लागतंय, तर माहेरी माहिती नव्हतं शिव माझा कोण आहे, रोहिणी कोण आहे. तर खूप साऱ्या कमेंट होता, तर त्या मी आता तुम्हाला सांगते. हे आहेत माझे पप्पा, ही आहे आई, ती आहे छोटी बहीण, मी मोठी आहे. आम्ही तिघं बहीण भावंड आहोत. ती छोटी आहे. हा माझा सगळ्यात छोटा भाऊ आहे शिव. आदित्य आहे, दोन ही नाव आहेत. रोहिणी आहे. हा. आणि याचं पण चॅनल आहे, माहीतच आहे सगळ्यांना, पण ज्यांना माहीत नाही त्यांनी सबस्क्राईब करा. आदित्य खडसे यूट्यूब YouTube चॅनल. त्याच्यावर डेली ब्लॉग असतात त्याचे, आदित्यचे थँक्यू. आणि डेली ब्लॉग जो डेली हा पुण्यामध्ये काय काय करतो हे सगळं त्याच्यावर दिसते तुम्हाला. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आणि आता घराची स्टोरी काय आहे तुम्हाला सांगतो. या घराला किती वर्ष झाली पप्पा? हे घर आपण 2012 मध्ये बनवलं. तर हे 2012 मध्ये घर बांधले, आणि घर 2012 मधलं आहे, पण वाटते का असं वाटते की 6 महिन्यापूर्वी बांधले घर. एवढं सुटसुटीत आणि एकदम परफेक्ट ठेवलंय. फक्त पप्पाला श्रेय जात नाही, तर हे आईलाही आईला पण जातं. जाते. बरोबर काय? नंतर आई म्हणावं नको की माझं काही नावच घेतलं नाही. कळ्या सगळ्यांना श्रेय आहे तसं. तुम्ही एवढं भारी डिझाईन कसं काय केला? म्हणजे तुम्हाला काय म्हणजे सुरुवात कुठून केलता ही हॉल इथं पायाला असं सगळं म्हणजे? नाही, डोक्यात असं होतं की आपलं स्वप्नातलं एक घर असावं, बर. कष्टाचं, मेहनतीचं आणि आपल्या डोळ्यात रंगवलेलं घर असावं. त्यानुसार मी त्याचं स्वतःच्या डोक्याने डिझाईन केलं आणि मी कॉन्ट्रॅक्टरच्या हातून करून घेतलं. बघितलं गाईज, म्हणजे त्यांनी हे जेव्हा स्वप्नातलं घर आहे. आधी आम्ही जेव्हा लहान होतो ना, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. सगळ्यात struggle life पहिले जेव्हा होती, लय स्ट्रगल केलं, लय म्हणजे लय. तेव्हा ह्यांनी सगळं सोचून ठेवलं होतं आपलं जेव्हा घर होईल तेव्हा आपण असं करू तसं करू. मग एवढ्या दिवसाची मेहनत ते त्यांनी कागदावर उतरवली आणि मग कॉन्ट्रॅक्टर कडून करून घेतलं त्यांच्याकडनं. काही तर इंजिनियर कोणच नव्हता. त्यांनी आणि स्वतः बनवलं. मगाशी तुम्हाला आनंदाने सांगितलंय की हेच घर नाही तर साईडचं मावशीचं घर, मावशीचं घर सुद्धा त्याचा त्यांनी पण डिझाईन केलंय. एक ना एक तिथे डबल मजले, ते एक ना एक टप्पा, हॉल, किचन सगळं ना, ते पण तुम्ही सगळं आणि टोटल. एकूण एक घरातला कोपरा एकदम व्यवस्थित सजवलाय. 2 बेडरूम, हॉल, किचन, टॉयलेट, बाथरूम असं पूर्ण आहे. आणि बाहेर porch मोठा area. अंगण, आणि पोर्च. हे सगळं किती स्क्वेअर फूट मध्ये बांधलंय? हे आपलं जवळपास 1250 स्क्वेअर फूटमध्ये. तर हे सगळं घर आणि प्लॉट बघितलाय तुम्ही, तर हे 1250 स्क्वेअर फूट मध्ये बांधले, वाटतच नाही. 1250 पैकी 900 स्क्वेअर फूटमध्ये कन्स्ट्रक्शन आहे. आपलं घर आहे ना. आणि 350 स्क्वेअर फूटचं अंगण आहे आपलं. बघा, 350 स्क्वेअर फूटचं अंगण आणि 900 स्क्वेअर फूट मध्ये घर आहे. झाडं पण लावलेत कारण आम्हाला झाडांची आवड आहे. झाडांची आवड आहे त्यामुळं. सो आता सिरियल चालू आहे तिकडे आईची. म्हणून ती शांत आहे. है ना? आणि टाकची तू काय असं काय वाटलं? तुम्ही रोज फोटो व्हिडिओ मध्ये वगैरे फोटो बघताय छत्रपती शिवाजी महाराजांचा, आणि
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आम्ही घरात लावलेला आहे. का पप्पांनी लावलाय, खास का लावलाय तुम्हाला सांगतो. पप्पा आज जे काय आपलं अस्तित्व आहे खरं त्या 2 महापुरुषामुळे आहे. हा बरोबर. त्याच्यामुळे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्याची प्रतिमा किंवा फोटो असणं गरजेचं. माझ्यासारख्या माणसाला तरी आवश्यक वाटलं. आणि आपल्याला तर वाटतं की घरात प्रत्येकाच्या घरात पुरुषांचे फोटो बिलकुल असलेच असायला पाहिजे. असायला तर पाहिजे. एंट्री केल्या केल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि बाबासाहेब आंबेडकरचा फोटो आंबेडकरांचा. दिसणारच तुम्हाला इथं. ते आपण दिली. हा आणि तिकडच्या आपल्या घरी पुण्याच्या घरी पण लावलंय, ज्यांनी आहे. आपल्यासाठी खूप काही केलंय त्यांना आपण कधीच विसरू नये म्हणून हे आहे की नाही त्यांच्यासाठी बिलकुल खास बिलकुल केलेलं आहे गोष्ट. बिलकुल. आणि बाकीच्या फॅमिली फ्रेम पण आहेत, ह्या 2 फ्रेम आणि इकडे सगळे फॅमिली फ्रेम लावल्यात, तिकडं इकडं अशा फॅमिली फ्रेम लावल्यात. तुम्हाला आमची फॅमिली कशी वाटली आणि आजचा होम टूरचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. मेन महत्वाचं फॅमिली सोबत राहिली ना तर वेगळीच मजा येते व्हिडिओ काढायला guys. सो आता वर्धाचं होम टूर बघितलंय तर तुम्हाला पुण्याचा होम टूर दाखवणार. आम्ही लवकरच निघणार आहे तिकडं. मग तिकडे गेल्यावर पुण्याचा होम टूर तुम्हाला बघायला मिळणार आहे तिकडच्या घराचा. सो ते हे डेकोरेट करून ठेवले आधीच पप्पाने, तुम्हाला माहिती आहे. घेतल्या नाही सगळ्या त्याचं वस्तू- क्रेडिट इकडं आहे. हा त्याचं क्रेडिट तिकडे पुण्यामध्ये दोन शब्द. जय हिंद जय महाराष्ट्र. मेन महत्वाची ती आहे ते 2 शब्द. पुण्याच्या घरात माझा जास्त रोल नाही आहे. माझा 25% पण 75% हिचा आहे. तर गाईज पुण्याचं जे घर आहे, आता मी बोलतो ते पुण्याचं जे घर तुम्ही बघताय तेही होम टूर देणार आहे आम्ही. तिकडे गेल्यावर लवकर जाणार आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय जाते रोहिणीला. रोहिणीला. कारण की रोहिणीला तिने त्या घरात एक वस्तू आणि शिवलाही जाते असं तुला तिला घ्या रे. ते एक वस्तू एक सगळे तिला घ्या म्हणजे ती डेकोरेट. main पायाच ती आहे ना. हा ते तर तू आलीस की त्याने आले ऑलरेडी आहे की नाही. तर सगळं तिने आयडियाने केलं. इथून जाऊन वर्धामध्ये राहत होते, शिक्षण झाल्यानंतर एकट्याने धाडस केलं तिकडे जाऊन जॉब करायचं. मग तिथं घर घेतल्यानंतर बाकीचं सगळं सांभाळायच्या. तिकडचा अनुभव कसा वाटतो? बेस्ट आहे बेस्ट भारी आहे ना. दोघं शिव. पण रोहिणी आणि शिव दोघं पण पुण्यामध्ये जॉब करतात. त्यामुळे तिथं राहतात. सो तिकडचं होम टूर लवकरच तुम्हाला देईल. चला बस झालं. पुण्याचं घर पप्पांनी जरी घेऊन दिलं हा पण त्या घराला साजेसं नेटनेटकं ठेवण्याचं काम हे दोघांचं आहे. शिव आणि रोहिणी. ते सुद्धा पप्पाच्या कष्टाच्याच पैशाचं आहे. अच्छा. हा तर काय त्याच्यामुळं तेवढी जबाबदारी यांना कळते का नाही. पप्पांनी आपल्याला इथं राहायची सोय करून दिली, नाही तर कालपर्यंत आपण PG-ला राहत होतो. बरोबर. आज स्वतःचं घर झालं तर ते घर आपण आपल्या आपण मंदिरासारखंच किती ठेवलं वाईट पाहिजे. दिवस काढले पप्पा है ना. ते काय शिवने पुणे कधीच बघितलं नाही आणि ज्यावेळेस पहिल्यांदा ऐकलं पुणे होतं बघितलं, फक्त पुणे. तर तो स्वतःच्या घरात पाय पुण्याला टाकला गेले. त्यांनी. पाय टाकला. मग त्याचंही नशीब एक वेगळंच आहे. तिला PG बघितले, PG मध्ये राहिल्या. मग नंतर आता पप्पा सांगितलं त्यांच्या मेहनतीच्या पैशाने त्यांनी तिकडे एक उभा केला असं घर सुंदरचं. आणि त्या घराला अजून जरा सुंदर बनवायचं काम हिचं आहे आणि आता शिवचंही आहे. हे दोघं जण तिथं राहून मेहनत करतात, घराला व्यवस्थित ठेवतात आणि आम्हालाही भारी वाटते. दोन्हीकडं आले की आम्ही भारी, म्हणजे पहिला पुण्याला जातो, मग नंतर आम्ही वर्धाला येतो आणि असं पूर्ण सगळेजण मिळून येतो. जेव्हा पण आमच्या सरकारी सुट्ट्या असतात 4-5 जणांच्या, त्या सरकारी सुट्ट्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतोय. आम्ही म्हणजे तिकडनं म्हणायचो की आम्ही नसल्यावर म्हणजे आम्ही कायम असायचं तर लग्न जरा कमी असायचे. तर आम्ही फोनवर म्हणणार ह्यांना की आम्ही असल्यावर लग्नच नसतात मजा करायला. पण ह्यावेळी यांनी एवढं मनावर घेतलं, एवढे लग्न काढले. एक दिवस आज लग्न उद्या रिसेप्शन, आज लग्न उद्या रिसेप्शन आमचं चालूच आहे असं. त्यामुळे एंटरटेनमेंट झालं, मजा झाली. चला होम टूरचा ब्लॉग तुम्ही फायनली बघितलाय. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. सो गाईज बाय. ही माझी छोटी बहीण आहे जिला मी लय मारू शकते असं. चाललं सोडू.